बाबा नमस्कार. नाव काय तुमचं? काय कर नाव काय तुमचं? नाव माझं हा? संता हा? संता संता. बाबा आता हे शरद सोनवणे प्रचार करतात. इलेक्शनला 2-3 महिने अजून कालावधी आहे. काय वाटतं तुम्हाला निवडून येऊ शकतात का ते? येईल आता बघ आता मागला वार अरे त्याला गाय किती दिली दूध खायला. हा आता माझं माझ्या ना ते चांगलं आहे मी चांगलं पण आता त्यांना कोण तिकीट देत नाही ना, कोणता पक्ष? देईल देईल परमेश्वर परमेश्वर देईल. तुम्हाला काय वाटतं बाबा? बरोबर तुमच्या गावामध्ये ते आले होते, आता येतील का निवडून? येणार त्यांच्या पुढे अनेक लोक आहेत. हा असू दे किती पण माणसं सगळ्याला माहिती तो करणार नक्की. त्यांनी कामं केल्यात नाही म्हणणार नाही कोणी. काय कामं केलेत? हेच कामं केली त्यांनी ते नाही बाकी बोलायचं रस्ता फिस्ता काय काय कामं केली काय माहिती का? रस्ता फिस्ता काय ते तुम्हाला काय सांगा बरेच लोक इथं तुम्हाला काय सांगावं काम त्यांची कामं भरपूर आहेत. ते प्रत्येकाच्या घराच्या त्याला बरोबर पोहोचलेली आहेत. प्रत्येकाच्या याच्यामध्ये हाक मारल्यावर ते अवेलेबल होतात. आम्हाला बाकीचे अहंकारी लोक ना त्यांना ठेसून काढायचं आणि आम्ही अशीच माणसं पाहिजे आम्हाला. ह्या गावातून काय परिस्थिती राहील त्या मानधरणीमधून? गावातून आता माणूस कसं सांगू शकतो पण राहील होतं 100% असं मला वाटतं. इथं शरद सोनवणेंना कोणी पक्षात घेत नाहीयेत. आता नाही शरद पवार की तो एकटा माणूस समर्थ आहे तुम्हाला त्यांनी ते मागच्या वेळेस दाखवून दिलेली. हा एकटा समर्थ आहे तो माणूस सर्वांना पाणी पाजू शकतो. असं होतं तर पाठीमागे का ते पडले? ते थोडस झालं कसं तुम्हाला सांगू का एक दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ हा प्रकार झालेला आहे त्यावेळेस. यावेळी काय होईल? होते ना काय होईल काय यावेळी? बरोबर आहे की नाही? आता येऊन गेले ते, आता आपण एक याच्यावर आता परिणाम होणारच काय ते आता येऊन गेलेत ना आता गावाला. अपक्ष राहिले तरी ते निवडून येऊ शकतात. येऊ शकतो. आता त्याच्या आताच काय सांगता येतं अजून कामं होतील भानगडी. त्यांच्या काळात कामं झालीत का नाही? समाधानी? त्यांनी कामं केलं चांगले आमच्या गावाचं चांगलं काम केलं. तुम्हाला काय वाटतं? या वेळेला 100% येणार. मग अतुल बेनके किंवा हे बाकीचे शरद पवारांचा जर उमेदवार असेल याच्यामध्ये यांचं कसं माझी काय खात्री निवडून? आहे 100% येणार. असं होतं तर मागे का नाही निवडून दिलं? ते राजकारण आहे शेवटी पण मला खात्री नाही आहे. अपक्ष असतं तरी बी. हा 100% येणार. दिसेल पण. आता हे विद्यमान आमदारांबद्दल काय वाटतं? काय नाही काय नाही वाटत? मनसेचं तिकीट त्यांना दिलं पण ते वैयक्तिक ते त्यांच्या जीवावरती निवडून आले त्या काळात. मग आता सुद्धा त्यांची वैयक्तिक एवढी ताकद आहे का? आहे आज बी ताकद त्यांनी तयार केली. हा ते तेव्हा उभे राहिले वैयक्तिक त्यांच्या जीवावरती निवडून आले त्या काळात. आता काय परिस्थिती? आज बी परिस्थिती तशीच येणार आज निवडून येणार ते. कारण का आतापर्यंत 5 वर्ष पाहिले जुन्नर तालुक्याची. सोनवणे कुठं फिरतात, कुठं राहतात, गरिबाची साथ देतात. विकास नाही झाला की 5 वर्ष? 5 वर्षात विकास जुन्नर तालुक्यात तर भरपूर झाला दिसतोय तो. आत्ताच्या अतुल बेनकेंच्या काळात काहीच नाही. आज त्यांच्यावरती नाराजच आहे सगळी गोष्टी. पण आले निवडून शरद पवार आहे. उद्या समजा शरद पवारांचा वेगळा उमेदवार जरी असला तरी नाही देऊ शकत. समोरचे व्यक्ती नाही टिकू शकत यांच्या पुढे. शरद सोनवणे एक लोकांची भावना गरिबाचा वाली शरद सोनवणे. घरामध्ये प्रत्येकाच्या घरात पोहोचलेले दादा आहे. मला प्रत्यक्षात सांगतो यांच्यासारखं कोणी आम्ही बाकीच्या आमदारांना भरपूर भेटलो पण त्यांनी आम्हाला सुद्धा असं बोलले सुद्धा नाही विचारलं सुद्धा नाही कोण तुम्ही. अहंकार आहे खूप. अहंकार खूप. मग आम्हाला तोच अहंकार आवडत नाही मुळात. म्हणजे कसं माणूस आपल्या तुमच्या आता मी तुमच्या बरोबर बोलतो तुमच्या बरोबर प्रेम असल्यामुळेच बोलतो ना. शरद दादा पण रागीट आहे असं लोक म्हणतात. काही नाही आम्ही या मतावर नाही असू शकत नाही. तुम्हाला अहंकार ठेचायचे असं मग अहंकार बरोबर आहे ना. अहंकारी आणि भ्रष्टाचारी लोक नको आहेत आपल्या समाजात. त्यामुळेच आपली प्रगती होईल पुढे. आपला देव देश आणि धर्म यांचं कार्य जो करतो तोच माणूस श्रेष्ठ आहे. देव देश आणि धर्म 3च गोष्टी आपल्याला मनापासून आवडतात. जो हे कार्य करतो ना त्याला आपण साथ देतो. बाकीचं काही नाही. आम्हाला कुणाचं काही लेणं देणं नाही. आम्ही कुणाचं काही घेत नाही आणि कुणाला काही देत नाही. आम्ही कोणाचा 1 रुपया सुद्धा घेत नाही. आम्ही आमचं फक्त काम करणाऱ्याला मत देतो. विषय संपला. शरद पवार एवढं मोठा व्यक्ती आहे त्यांची लाट बी आहे.
तर त्यांनी एखादा उमेदवार जर उभा केला मग किती उभा केला तरी शरदादा सोनवणेच येणार 100% ग्वाही देतो आम्ही. कारण त्यांचं गरिबापर्यंत तळागाळातल्या माणसापर्यंत लक्ष आहे. बाकी कोणतं लक्ष नाही. हा सगळा भ्रष्टाचार चालला, शरददादाला तोड नाही. चोड नाही. आणि तो पार गरिबापासून तो पार मोठ्यापर्यंत सगळ्यांना समजून उमजून घेणारा माणूस शरददादा सोनवणे म्हणजे माणूस येणार 100. त्यांच्या मागे आता कोणी नेते नाही. नसू द्या ना नेते, कोणी नेते नसू द्या तरी तो निवडून येणार 100%.